पावसाची पुढची अपडेट. खडकवासल्यातील विसर्गामुळे मागील वर्षी पुण्यातील एकता नगरमध्ये पूर आला होता। त्यावेळी 250 नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं होतं। या नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था महापालिकेकडून 4 शेल्टरमध्ये करण्यात आलेली होती। याच शेल्टर हाऊसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूया। पुण्यातील एकता नगर विठ्ठलवाडी या परिसरात गेल्या वर्षी पूरस्थिती आली होती आणि ती पूरस्थिती खडकवासल्यातून केलेल्या मोठ्या विसर्गामुळे आली होती। त्यानंतर यावर्षी आता विसर्ग सुरू करण्यात आला आहे। जवळपास 25,000 क्युसेकचा विसर्ग आज दिवसभरात सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे त्याची दक्षता जी आहे ती महापालिकेने घेतलेली आहे। गेल्या वेळेस याच परिसरामध्ये जवळपास 250 नागरिक जे आहेत ते बांधित झाले होते, त्यांचं स्थलांतर करावं लागलं होतं, त्यांची व्यवस्था करावी लागली होती। यावर्षी तशी परिस्थिती येण्या अगोदरच महापालिकेने हे जे शेल्टर हाऊस आहेत ते उभे केलेले आहेत। या शेल्टर हाऊसमध्ये 350 लोक राहण्याची व्यवस्था होईल अशा पद्धतीची सगळी यंत्रणा जी आहे ती महापालिकेने सज्ज ठेवलेली आहे। याच परिसरामध्ये जवळपास 4 शेल्टर हाऊस जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून ही सगळी व्यवस्था जी आहे ती महापालिका पाहत आहे। आणि आता जर आपण पाहत असाल तर ह्या शेल्टर हाऊसमध्ये सगळं अंतरून पांघरून सगळी झोपण्याची व्यवस्था व्हावी अशा पद्धतीची सगळी व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।